सध्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर ओसरलाय। कुठे काय परिस्थिती आहे बघूया टॉप 9 बातम्यांच्या माध्यमातून। कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा। शहरासह जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही घट। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 43 फुटांवर। जिल्ह्यातील 65हून अधिक बंधारे अजूनही पाण्याखाली। पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। चंद्रभागा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। उजनी धरणातनं आणि वीर धरणातनं 95,000 क्युसेक विसर्ग। पंढरपूर मंगळवेढा या मार्गावरील पूलही पाण्याखाली। नाशिकमधील गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर। गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी। 1853 क्युसेक वेगानं सध्या विसर्ग सुरू। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत गोदावरीच्या पाणी पातळी। नाशिकमधील प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा प्रवाहित। धबधब्याचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद। सिद्धेश सरोदे यांनी टिपलं दृश्य। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी अर्ध्या फुटानं कमी झाली। सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर। पाणी पातळी उतरत असल्यामुळे सांगलीकरांना मोठा दिलासा। सोलापूरच्या करमाळ्यामधील ब्रिटिशकालीन मांगी तलाव हा 100% भरला। तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। एका तलावामुळे 4,500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येतं। धाराशिवच्या परांडा तालुक्यातल्या शिरगाव, वाकडी, भणगाव या गावांचं पुरामुळे मोठं नुकसान। जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी केली गावांची पाहणी। गावकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या त्यांनी तक्रारी। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातल्या तिडका या ठिकाणी तलावाची भिंत फुटली। शेतीचं नुकसान झालं नसलं तरी तलावातील पाणी वाहून गेल्यानं सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर। नाशिकच्या सायखेडा इथल्या 20 ते 25 फूट उंच धोकादायक पुलाला गोदावरीच्या पाण्याचा स्पर्श। पुलावरून वाहनं घेऊन न जाण्याचं आवाहन। दरम्यान तरी सुद्धा धोकादायक पुलावरून वाहनांची ये जा सुरू।